तर नमस्कार. आपण नॉर्मली शुक्रांचा काउंट किती असतो तर याच्याबद्दल आज आपण माहिती जाणून घेऊया. जर का शुक्रांचा काउंट एक 10 मिलियनपेक्षा कमी असेल तर आपण अशा केसेसमध्ये आपण आययूआय करण्याकरता आपण गाईड करतो. तर आययूआय मध्ये आपण काय करतो? Subscribe to our YouTube channel and press the bell icon so that you don't miss any important updates related to infertility. तर नमस्कार. आपण नॉर्मली शुक्रांचा काउंट किती असतो तर याच्याबद्दल आज आपण माहिती जाणून घेऊया. नमस्कार. माझे नाव डॉक्टर संतोष शिवाजी डाफरे. मी इंदिरा IVF कोल्हापूरमध्ये ॲज अ सेंटर हेड आहे. तर नॉर्मली शुक्रांचा काउंट हा 15 मिलियन आपण पकडतो. जेव्हा काउंट कमी असतो म्हणजे जेव्हा काउंट हा 10 मिलियनपेक्षा जेव्हा कमी असतो किंवा त्याची गती कमी असेल किंवा मॉर्फॉलॉजी जर कमी असेल तर अशा केसेसमध्ये प्रेग्नन्सी राहण्याकरता प्रॉब्लेम येऊ शकतो. जर का शुक्रांचा काउंट एक 10 मिलियनपेक्षा कमी असेल तर आपण अशा केसेसमध्ये आपण आययूआय करण्याकरता आपण गाईड करतो. तर आययूआय मध्ये आपण काय करतो तर गर्भाशयाच्या पिशवीमध्ये जेव्हा अंड तयार होऊन फुटून जातात तेव्हा शुक्राणू डायरेक्ट तयार करायचे आणि ते गर्भाशयाच्या पिशवीमध्ये सोडायचे, जेणेकरून हे शुक्राणू इकडे जाण्याकरता मदत होऊन जात असते. तर अशा केसमध्ये 10 ते 15% रिझल्ट वाढून देतात. समजा जर शुक्रांचं काउंट कमीच असेल, 10 मिलियनपेक्षा जर कमी असेल, मग हे शुक्राणू स्वतःहून इकडे जात नाहीत आणि गर्भ तयार होत नाही. तर अशा केसमध्ये आपण IVF, त्याला आपण ICSI म्हणतो, म्हणजेच IVF केलेलं कधीही योग्य राहतं. कारण हा कमी ताकदीचे शुक्राणू इकडे जाऊन गर्भ तयार होत नसल्यामुळे अशा पेशंटमध्ये आपण त्यांच्या वाईफने इंजेक्शन त्यांचे अंडे घ्यायचे, कमी ताकदीचे शुक्राणू त्या अंड्यामध्ये मिलन करून गर्भ तयार करून तो गर्भपिशवीमध्ये सोडायचा. आणि जेव्हा शुक्राणूचा काउंट कमी असतो, जेव्हा आपण IVFचा प्लॅन करू किंवा IVFचा प्लॅन करू, त्याच्यामध्ये बरेच इन्व्हेस्टिगेशन करून घेणे गरजेचे असते. जसं की सोनोग्राफी करून घेणं, टेस्टिसची सोनोग्राफी करून घेणं, त्या ठिकाणी व्हेरिकोज सेल आहे का, बाकीचे काय पॅथॉलॉजी आहे का हे बघणं. तसंच ॲझ्यू पॅनेल नावाचं एक टेस्ट आहे, त्याच्यामध्ये आपण FSH, टोटल टेस्टेस्टेरॉन, प्रोलॅक्टिन, थायरॉइड, शुगर ह्या सर्व टेस्ट आपण मेलचे आपण करून घेऊ शकतो. आणि रिसेंट गाईडनुसार तर ह्या रिपोर्टनुसार पण आपण थेरपी देऊन जेव्हा मॅक्झिमम आपला तो काउंट हार्मोनल दृष्ट्या व्यवस्थित वाटेल, जेव्हा शुक्रांचा काउंट व्यवस्थित वाटेल, तेव्हा आपण IVI किंवा IVF केल्यानंतर ह्या केसेसमध्ये रिझल्ट होण्याचे चान्सेस चांगले असू शकतात. थँक्यू. For more information, visit our website www.indraivf.com or call 1-800-309-4410. Keep following us and leave your fertility-related questions in the comments below and get answers from Indira IVF doctors.